हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी सकाळी सुरुवात केली ती म्हणजे माझ्या झाडांपासून. कारण एकदम सगळं काम काढलं ना तर कधी-कधी शक्य होत नाही. तर म्हणून मग काय करते आता 2-3 खिडक्यांमध्ये झाडं लावलेत. तर काय आठवड्यातून एका आठवड्यामध्ये ह्या खिडकीचं काम, मग दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या गॅलरीचं काम, असं केलं तर होतं. आणि झाडांना मधून-मधून 15 दिवसांनी, 20 दिवसांनी अशा प्रकारे खतं देणं खूप गरजेचं असतं. आता जसं-जसं हिवाळा सुरू होतो, थंडी सुरू होते, तसे बरेचसे झाडं ना स्ट्रेसमध्ये जातात. तर त्याच्यामुळे हिवाळ्याच्या आधीच झाडांना थोडंसं प्रिपरेशन म्हणजे जसा ऋतू बदलतो, तर आपण बघा आपलं खानपान वगैरे सगळ्या गोष्टी थोड्या-थोड्या हव्यात म्हणजे चेंज करतो ऋतूनुसार. तर तसंच झाडांना सुद्धा खतं वगैरे ह्या गोष्टी जशा ऋतू चेंज होतात ना, तर तसं देण्याची खूप गरज असते. तर मी खूप अशी वेगवेगळी खतं देत नाही. अगदी बेसिक म्हणजे जे गाईचं कंपोस्ट खत असतं ते, वर्मी कंपोस्ट येते, त्यानंतर नीम खली पावडर येते. तर ती पावडर मी टाकते कारण त्यामुळे ना झाडांना कुठलाही फंगस वगैरे लागत नाही. आणि आता स्पेशली मी तुम्हाला सांगेन की आता हिवाळ्यामध्ये ना फुलांचा सीझन खूप येतो. तर फुलांची जी झाडं आहेत त्यांना जर तुम्ही थोडंसं प्रिपेअर केलं आता हिवाळ्यासाठी, तर खूप 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 ब्लूमिंग होतात, खूप झाडं, खूप फुलं येतात झाडांना. तर त्याच्यामुळे खतं नक्की द्या. जसं आपल्या शरीरासाठी इतर काही पोषक द्रव्यांचा, मिनरल्सचा, एक्स्ट्रा सप्लिमेंट्सचा जसं गरज असते, तशी झाडांना सुद्धा गरज असते. फक्त पाणी दिलं म्हणजेच झाड सगळ्या गोष्टी आपल्याला देत राहील असं नसतं. तर हे जे माझं पाम ट्री आहे ना, याला जवळपास आता 7-8 वर्ष झाले या पाम ट्रीला. अगदी छोटंसं होतं, आणलं होतं तेव्हा. आणि आता बघा त्याचा प्रचंड असं ते मोठं झालंय, त्याचं रूट बाउंडिंग पण झालंय. त्याचा जो खालचा पॉट आहे ना, तो पण चेंज करायचा आहे मला. थोडंसं मोठं आणावं लागेल. आणि एक जी तुळस आहे ही कृष्ण तुळस आहे. तर ही मी या किचनच्या गॅलरीमध्ये थोडंसं शिफ्ट केलं आहे कारण इथे ऊन आहे ना जवळपास 5 ते 6 तासाचं इथे ऊन येतं. आणि तुळशीला जेवढं मॅक्झिमम म्हणजे ऊन मिळतं ना तेवढी तुळस आणखीन बहरते. तर तिथे जी देवाच्या इथल्या गॅलरीमध्ये जी तुळस ठेवल्या आहेत त्या पण छान होत आहेत. पण मला बघायचं आहे की इथे कंटिन्यू म्हणजे उन्हात राहिल्यानंतर तुळशीमध्ये काय फरक पडतोय. आणि स्पेशली कृष्ण तुळशीला जेवढं ऊन मिळतं तेवढा त्याचा जो रंग असतो ना तो ओरिजिनल रंग राहतो. असा बघा निळसर जांभळा रंग असतो. आणि जर त्याला ऊन मिळालं नाही तर त्याची पानं नॉर्मल अशी म्हणजे हिरव्या रंगाची दिसतात. तर तुळशीच्या कुंडीमधलं ना जी माती असते ती नेहमी अशी भुरभुरीत ठेवा. लगेच रोजच त्याला पाणी घालू नका, थोडासा गॅप द्या. आता हिवाळ्यामध्ये सुद्धा झाडांना रोजच पाणी घालू नका. तुम्ही चेक करा की माती ओली आहे का की सुकली आहे. जेव्हा सुकत आली असेल ना माती तेव्हाच झाडांना पाणी द्या. खूप जास्त ओव्हर वॉटरिंगमुळे सुद्धा झाडं खराब होतात. किंवा तुम्हाला कधी कळेल की झाडांची पानं पिवळसर दिसायला लागतात, म्हणजेच झाडांना जे आपण पाणी घालतोय ते जास्त प्रमाणात दिलं जातंय. तर म्हणून अशा प्रकारे अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात की ज्यावरून तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता की आपलं झाड कुठल्या कंडिशनमध्ये आहे, कसं सर्व्हाइव्ह करतंय. तर इथली जी झाडं आहेत त्यांची पण माती मी उकरली व्यवस्थित. आणि कुठलंही खत घालण्याच्या आधी माती व्यवस्थित झाडाची उकरायची, त्यानंतर खत घालायचं आणि त्यानंतर पाणी नक्की घालायचं. नमस्कार. तर कोल्हापूरवरून आली आणि कोल्हापूरचे छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करते. तर थोडं 2 दिवस जरासा रेस्ट घेतला, आराम केला कारण खूप धावपळ झाली होती. आणि कोल्हापूरवरून एक खूप 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 छान गोष्ट मी आणली ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. तर तुम्हाला दाखवलंही होतं मी ते, पण त्यातून एक्झॅक्टली काय घेतलं मी, काय आणलं तर ते दाखवलं नव्हतं. तर ती गोष्ट आहे ती म्हणजे हा असा खलबत्ता मी आणलाय कोल्हापूरवरून. तर हा असा नव्हता की तिथे तुम्ही बघितलं होतं व्हिडिओमध्ये की हा कसा होता, अगदी सिमेंट सारखा दिसत होता. तर ह्याला मी असा कसा केला तर हे पण प्रोसिजर पूर्ण दाखवणार आहे की अशा प्रकारचे दगडी जेव्हा आपण आणतो, खूप 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 जड आहे हा आणि अगदी मस्त आहे. तर हा मला तिथे 250 रुपयाला पडला कोल्हापूरला. आणि प्रॉपर तिथे असे हे दगड आहेत ना हे खरंच खूप वेगळे आहेत. इथे जे ऑनलाईन वगैरे मिळतात ना त्याच्यामध्ये आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यामध्ये एक वेगळीच चमक सुद्धा आहे, तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तर एक वेगळीच चमक आहे.
खूप सारी प्रोसिजर करून सुद्धा त्यातली जी चमक आहे ना ती अजूनही तशीच दिसते बघा. तर हळूहळू यूज करून करून तो गुळगुळीत होऊन जातो. आणि माझी खूप इच्छा होती खूप दिवसांपासूनची की मला असं काहीतरी खलबत्ता किंवा पाटा असा हवा होता, जे आपले पारंपरिक गोष्टी आहेत ज्याने आपल्या स्वयंपाकाची चव अगदी द्विगुणित होऊन जाते. तर पाटा तर शक्य नाही झाला असता, कारण घेतला जरी असता तरी जागेचा थोडासा प्रॉब्लेम झाला असता आणि पाट्यावरती आपण कंटिन्यू तेवढं वाटण वगैरे पण करता जमत नाही, कारण वेळ पण कमी असतो. पण ही गोष्ट एकदम एक नंबर भेटली मला, एकदम भारी, की याच्यामध्ये थोडकं जे काही वाटण असेल रोजचं म्हणा तर ते आपण करू शकतो. चटण्या वेगवेगळ्या पटकन बनवू शकतो आणि त्या चटण्यांची चव आहे ना खूप वेगळी लागते, कारण ह्याच्यामुळे मिक्सरमध्ये ती गोष्ट वेगळी होते आणि ह्याच्यामध्ये ती गोष्ट वेगळी होते. आणि अगदी परफेक्ट साईज पण एकदम व्यवस्थित आहे. एकदम छोटा जर घेतला ना तर त्यात तुम्हाला व्यवस्थित त्या गोष्टी करता येत नाहीत. हा एकदम परफेक्ट साईज मला मिळाली. आणि हा असा कसा केला मी तो पहिले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यानंतर कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा आपल्या घरात येते तर आपल्या घरात तिचं स्वागत हे झालंच पाहिजे. तर याची पूजासुद्धा मी करणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे पाटा वरवंटा यांना किती महत्त्व आहे. तर त्याच्यामुळे ह्याची पूजासुद्धा करणार आहे. तर पहिले मी दाखवते की ह्याला कसं वळसवायचं, म्हणजे लगेचच आणल्यानंतर तसंच वापरायचं नाही, कारण त्याच्यामध्ये खूप सारे दगडांचे पार्टिकल्स असतात. तर ते आपल्या अन्नामध्ये मिक्स होऊ नये म्हणून कशा प्रकारे ह्याला वळसवायचं, त्यानंतर वापरासाठी हा असा कसा तयार होतो ते पहिले मी दाखवते. चला. तर खलबत्ता तर आणला, पण त्याला असंच डायरेक्ट आपल्याला वापरायचं नाही आहे. तर त्याच्यासाठी आता थोडीशी प्रोसिजर आहे, 2-3 स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे ह्याला वळसवायचं असतं. सेम प्रोसिजर तुम्ही पाटा वरवंटा जरी आणलात ना तरी त्यालासुद्धा सेम प्रोसिजर करावी लागते. तर अगदी मस्त असा हा मला खलबत्ता मिळाला आहे. म्हणजे थोडासा ना जडच असला पाहिजे. हा बऱ्यापैकी जड आहे. जर जड असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये जे कुटणार आहात तर ते अगदी व्यवस्थितरित्या कुटलं जातं. जर हलकं असेल ना तर कुटलं जात नाही. याच्या आधी माझ्याकडे छोटा खलबत्ता पण, म्हणजे छोटा पण आहे माझ्याकडे, तो स्टीलचा आहे, पण त्यामध्ये तेवढं व्यवस्थित काही कुटलं जात नाही. ह्यामध्ये स्पेशली तुम्ही ज्या चटण्या म्हणजे अगदी आठवड्यासाठी किंवा 2-3 दिवसासाठी ज्या चटण्या बनवायच्या आहेत त्यातमध्ये ठेचून जरी तुम्ही काही पदार्थ बनवलेत ना अगदी 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 चविष्ट लागतं मस्त. तर बघा कलर किती फरक पडतो. म्हणजे जो ओरिजिनल कलर होता जो त्यांनी तासल्यानंतर तो कलर किती वेगळा होता आणि आता त्याचा कलर बघा किती वेगळा आहे. आणि हळूहळू जसं आपण एक 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 प्रोसिजर करत जातो ना खलबत्त्याचा रूप रंग सगळं बदलत जातं. तर आता पाणी घातलं तर तुम्ही बघितलं की यामध्ये जे मातीचे कण होते ते सगळे पार्टिकल्स आपल्याला दिसतात. आणि फक्त एक स्टेप करून म्हणजे फक्त घासून ते क्लिअर होत नाही, त्याच्यासाठी या सगळ्या प्रोसिजर खूप गरजेच्या असतात. तर आता पहिली गोष्ट जी मी केली, पहिले धुवून घेतला खलबत्ता स्वच्छ. त्यानंतर जी तारेची घासणी असते ना त्याने अगदी व्यवस्थित पूर्ण खलबत्ता घासून घ्यायचा. म्हणजे जे पण सगळे जे दगडी पार्टिकल्स असतील ना तर ते सगळे हळूहळू हळूहळू निघून जाते. आणि जसं जसं तुम्ही तो वापरत जाल ना तसा तसा तो खलबत्ता आणखीन तयार होत जातो. तर खरंच आहे ही एक जादूच म्हणावी लागेल. जे आपण बघा जे जुन्या हिस्टॉरिक गोष्टी जे आपण बघतो, किल्ले बघतो मोठे मोठे दगडांचे, किंवा ज्या पण ऐतिहासिक वास्तू आपण दगडाच्या बघतो, वर्षानुवर्ष त्या तशा आहेत. आणि का आहेत, कारण खरंच ते दगडाला स्वतःचीच अशी एक वेगळी ओळख आहे, त्याचे स्वतःचेच वेगळे असे गुणधर्म वैशिष्ट्य आहेत, म्हणूनच ती म्हणजे त्या अजूनही तशाच टिकून आहेत. तर आता हा मी मस्त स्वच्छ धुवून घेतला. याला छान लिक्विडने घासा किंवा साबणाने घासा, कशानेही घासा, पण स्वच्छ घासून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता पुढची प्रोसिजर करायची आहे. तर आता मी परत ह्याला छान करकरीत सुकवून घेतला. पुन्हा तो जसा होता रंग वगैरे तसाच दिसतोय बघा. आपला जो बत्ता आहे तो पण बघा कसा खरखरीत दिसतोय. तर आता हे चेंज करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, पहिले सुरुवात जी केली ती म्हणजे की मी खडा मीठ घेतला. याच्यामध्ये तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता. ज्या खरखरीत गोष्टी असतात ना त्यांनी याला गुळगुळीत करायचं आहे आपल्याला. तर पहिले मी खडा मीठ घेतलं आणि ठेचायचं नाही आहे, अशा प्रकारे खरडायचं आहे पूर्ण चारी बाजूंना. म्हणजे आपला जो खलबत्ता आहे त्याच्या पूर्ण आतमध्ये बाहेर सगळीकडे ते लागलं पाहिजे, अशा प्रकारे त्याला खरडत राहायचं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना पूर्वीच्या, म्हणजे खलबत्ता म्हणा, पाटा वरवंटा म्हणा,
मी सुद्धा पाटा वरवंट्यावर वाटण केलेलं आहे, कारण पहिले जेव्हा लहान होते मी तेव्हा काही मिक्सर वगैरे नव्हता, तर सगळं जे वाटण असायचं ते पाट्यावरतीच असायचं. तर ह्या गोष्टींनी आहे ना वेळ लागतो ह्याला, पण तुम्ही एक गोष्ट जर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर ह्यात खूप सारी मेहनत लागते. म्हणजे आपल्या शरीराची बरीचशी हालचाल ह्याच्यामध्ये होते. अशाच या घरगुती म्हणजे उपकरणातून पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या ना त्या कडक याच्यासाठीच होत्या, कारण त्यांच्या शरीराचा पूर्ण जो व्यायाम आहे ना या सगळ्या प्रोसिजरमधून व्हायचा. म्हणजे दळण काढणं जात्यावरती, त्यानंतर पाट्यावरती वाटणं, त्यानंतर विहिरीवरून पाणी भरून आणणं. आज आपण एक क्रॉस चेक करू की आधीच्या गोष्टी आणि आताच्या गोष्टींमध्ये किती फरक झाला आहे. आपल्याला आज वाटण करायचं असेल तर आपण पटकन मिक्सरचं बटन फिरवतो आणि वाटण करतो. आपल्याला पाणी भरायचं असेल तर आपण फिल्टरचं बटन ऑन करतो आणि पाणी भरतो. म्हणजे कुठल्याच गोष्टीला आपण शरीराला मेहनत देत नाहीये आणि त्याच्यामुळे जे आजारांचं घर वाढलंय ना ते ह्याच गोष्टींमुळे वाढले. त्यामुळे शरीर नेहमी ॲक्टिव्ह ठेवा, वर्किंग ठेवा. ते पण एक प्रकारचं मशीन आहे. जेवढं तुम्ही त्याला ॲक्टिव्ह ठेवाल, वर्किंग ठेवाल तेवढं ते जास्त चांगलं काम करेल. तर आता हे जे मी मीठ याच्यामध्ये बारीक केलं आहे ना तर ते व्यवस्थित छान खलबत्त्याला पूर्ण दोन्हीकडून लावून घेतलं आणि छान स्वच्छ धुवून घेतलं. लगेचच तुम्हाला फरक दिसेल बघा. आपला जो बत्ता होता तो कसा असा गुळगुळीत झालेला तुम्हाला दिसत असेल. तर आता हे पण खलबत्ता पण व्यवस्थित पूर्ण धुवून घेऊया स्वच्छ. आणि बघा धुतल्यावरती त्याचा रंग किती बदललाय. पण अजूनही याच्यात अजून पुढची एक स्टेप आहे ती म्हणजे की आता हे तांदूळ आहेत. कुठलेही तांदूळ घ्या, जे तुम्हाला वापरायचे जरी नसेल असे तांदूळ घेतलेत तरी चालतील. तर हे तांदूळ थोडेसे 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्यानंतर हे थोडे खलबत्त्यात घालायचे. अगदी 2 चमचे तांदूळ आपल्याला एका वेळेला ह्याच्यामध्ये घालायचे. आणि आता हे कुटायचे नाही आहेत तांदूळ. तर आपला जो बत्ता आहे बत्त्याच्या साह्याने हे तांदूळ जसं मगाशी आपण मीठ खरडलं त्याच्यामध्ये तर तसेच हे तांदूळ बारीक करायचे. याच्यामुळे काय होतं ना, जे हे खरखरीत गोष्टी असतात ना याच्यामुळे एकमेकांचं घर्षण होतं आणि त्याच्यातून दगडातून जे पण निघणारे काही पार्टिकल्स असतील ना तर ते निघून जाते. नाहीतर काय होईल की तुम्ही जेव्हा पण काही चटण्या किंवा काही जे बारीक कराल ना त्यामध्ये घासता घासता दगडाचे बरेचसे पार्टिकल्स निघून येऊ शकतात. तर म्हणून अशा प्रकारे हा खलबत्ता रेडी करायचा आहे की तो आतमधून आणि जो बत्त्याचा भाग आहे तो पण अगदी गुळगुळीत झाला पाहिजे, म्हणजे त्यातून दगडाचे पार्टिकल्स बाहेर येणार नाही. तर आता हे जे तांदळाचं जे पेस्ट बघा किती अर्ध्या सेकंदामध्ये तांदळाची अगदी अशी मस्त पेस्ट रेडी झाली. आणि आता हे संपूर्ण खलबत्त्याला वरून साईडने सगळीकडून व्यवस्थित असं छान चोळून घ्यायचं मस्त. म्हणजे आपला खलबत्ता जो आहे ना, आणि हे करता करता बघा तुम्हाला दिसेल की जी आपली पेस्ट आहे ना त्याचा रंग बदलताना तुम्हाला दिसेल. म्हणजे समजायचं की जे दगडाचे जे पार्टिकल्स आहेत ते त्याच्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होते. तर आता बत्ता तुम्हाला दिसत असेल की आधीपेक्षा जास्त गुळगुळीत झालेला आहे. तर आता ही जी पेस्ट आहे ही पूर्ण खलबत्त्याला लावून घेते आणि तुम्हाला दाखवते की बघा आतमध्ये हा कसा झालाय. सुरुवातीला कसा होता, अगदी खरखरीत होता आणि आता पूर्ण असा गुळगुळीत व्हायला त्याला सुरुवात झालेली आहे. तर हे जवळपास 2 ते 3 वेळा तुम्ही ही प्रोसिजर करा. आणि याच्यामध्ये ना मी 2दाच केलं, कारण मला सेकंड टाइम जेव्हा मी करत होती तर तेव्हा मला असं म्हणजे जी तांदळाची पेस्ट आहे ना ती पांढरी पांढरीच दिसत होती, त्यामध्ये पार्टिकल्स दिसत नव्हते. त्यामुळे मी ही प्रोसिजर 2दाच केली. आणि अशा प्रकारे पुन्हा छान मस्त असं खरडवून घ्यायचं आणि सगळीकडून बघा चारी बाजूने पूर्ण खलबत्त्याच्या असं छान फिरवून घ्यायचं. थोडा वेळ लागतो या प्रोसिजरला. आधीच्या ज्या गोष्टी होत्या ना त्या वेळेच्याच गोष्टी होत्या सगळ्या, म्हणजे वेळ देऊन आनंदाने ती कामं केली जायची. आज काय झालंय, आज आपल्याला सगळ्या गोष्टी अशा इन्स्टंट हव्यात. आपल्याला कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नाहीये. त्याच्यामुळे त्या गोष्टीतली जी मजा आहे, त्यातला जो आनंद आहे ना तो आपण घेतच नाही. आपण फक्त एक काम म्हणून ते करतो पटापट आणि सोडून देतो. तर पूर्वीच्या गोष्टींना आपल्याला हेच सगळं पुन्हा शिकवतात की प्रत्येक गोष्टीला वेळ देणं किती महत्त्वाचं असतं. तर आता पुन्हा मी छान लिक्विडने परत तो घासला संपूर्ण खलबत्ता आणि त्यानंतर पूर्ण कोरडा केला.
तो पुन्हा जैसे थे तुम्हाला आता दिसतोय, रंग त्याच्या टेक्स्चरमध्ये बराचसा फरक पडला आहे. तर आता फायनल स्टेज काय केली मी, की खोबरेल तेल घेतलंय. तुम्ही यामध्ये तीळ तेल सुद्धा घेऊ शकता किंवा खाण्याचं तेल असेल ते पण घेऊ शकता. आणि यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि संपूर्ण त्याची अशी मस्त तेलाने आणि हळदीने चंपी करणार आहे. आणि त्याच्यानंतर असंच हे संपूर्ण तेल खलबत्त्याला लावून रात्रभर हा खलबत्ता असाच आपल्याला ठेवायचा 1 दिवस. आणि हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो खलबत्ता पुन्हा स्वच्छ करायचा आणि त्यानंतर तो वापरात घ्यायचा. तर आता हे जे मी मिश्रण केलंय हे संपूर्ण खलबत्त्याला लावून घेते. आणि हे जे मिश्रण आहे ना, म्हणजे हे जे तेल आहे ना, ते अगदी मॅजिकल काम करणार आहे. तुम्हाला कळेल पुढे, मी दाखवते की मी का असं म्हणते. मलाही असं वाटलं होतं की हे फक्त आत्तापुरतं दिसतंय, नंतर धुतल्यानंतर पुन्हा तो खलबत्ता तसाच रंग घेईल जसा आधी होता, पण अजिबात तसं झालेलं नाहीये. तर मी तुम्हाला दाखवते की बघा, अगदी चपचपून, जसं डोक्याला कसं आपण केस धुवायचे असतात तेव्हा अगदी चपचपून तेल लावतो, तसं मी पूर्ण खलबत्त्याला चपचपून तेल लावलेलं आहे. तर बघा मस्त हा, आता याला रात्रभर असंच ठेवणार आणि त्यानंतर उद्या याला सकाळी मी मस्त स्वच्छ करणार. तुम्ही बघितलं की अशा प्रोसिजर फॉलो करून पूर्वी पण असे जे दगडी वापरलं जायचं तर ते असं वळसवलं जायचं, त्यानंतरच त्याचा वापर केला जातो. तुम्ही जर घेतलं तर अशा प्रकारे पहिले व्यवस्थित ही प्रोसिजर करा आणि त्याच्यानंतरच वापरायला सुरुवात करा. तर आता पहिले ह्याची मी पूजा करून घेते आणि त्यानंतर ह्याला वापरायला घेणार आहे. तर बघा, माझ्या पांढऱ्या शुभ्र अशा ओट्यावरती हा काळा भोर असा सुंदर असा खलबत्ता किती छान वाटतोय ना. मला खूप छान वाटतं. म्हणजे अशा जेव्हा पारंपरिक गोष्टी आपल्या घरी येतात ना, आपल्या घरात म्हणजे लक्ष्मी आल्यासारखंच मला वाटतं. तर त्याची पूजा तर झालीच पाहिजे. तर म्हणून अशा प्रकारे छान पूजा केली. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे ना, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये जीव आहे किंवा ज्या गोष्टीमध्ये जीव नाही, पण तरीही त्या गोष्टीमध्ये देव आहे हेच मी नेहमी मानते. तर म्हणून जसं आपण म्हणतो ना की दगडामध्ये सुद्धा देव असतो, तर तशीच ही गोष्ट आहे. आणि छान अशी व्यवस्थित पूजा केली आणि त्यानंतर ह्याचा वापर मी सुरू करणार आहे. तर हा असा खलबत्ता किंवा पाटा वरवंटा कशा प्रकारे वळसवायचा हे मी तुम्हाला दाखवलं. तर कसं वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.